तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी मिरचीचा ठेचा बनवणार आहोत। बघा, आपण 10 ते 15 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। हा साधारण 3 ते 4 माणसांसाठी सफिशियंट आहे। आपण याच्यात थोडंसं तेल ॲड करणार आहोत। तेल टाकताना थोडीशी आपण काळजी घेणे गरजेचे आहे, कारण घरात लहान मुले वगैरे असतात। तेल टाकल्यानंतर थोडासा ठसका उठतो। तेल टाकले बघा, थोडंसं ब्राऊन खरपूस भाजून घ्यायच्या। त्याच्यानंतर आपण याच्यात मीठ ॲड करणार आहोत। साधारणतः चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। आपल्याला तेल आपल्या आवश्यकतेनुसार टाकायचं आहे। जर आपल्याला तेल आवडत असेल थोडंसं जास्त, तर आपण अजून थोडंसं तेल ॲड केलं तरीही चालेल। आपण अजून थोडंसं तेल ॲड करणार आहोत बघा याच्यात। व्यवस्थित भाजून घ्यायच्या मिरच्या, त्याच्यामुळे तिखट लागत नाही। व्यवस्थित भाजल्यानंतर आपण याच्यात पाणी टाकणार आहोत। मिरच्या शिजल्या पाहिजेत त्याच्यासाठी आपण याच्यात पाणी टाकणार आहोत बघा। थोडंसं आपण याच्यात पाणी ॲड करून घेऊया। आता पाणी ॲड केल्यानंतर आपण ह्या पाण्याला व्यवस्थित उकळी आणून घेणार आहोत बघा। पाण्याला उकळी आल्यानंतर आपण याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत। जर आपल्याला तिखट आवडत असेल तर आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट कमी टाकलं तरी चालेल, आणि जर आपल्याला तिखट आवडत नसेल तर आपण शेंगचं कूट थोडंसं जास्त टाकलं तरी तिखट थोडंसं कमी होतं बघा। आपल्या आवडीनुसार आपण याच्यात लिंबूसुद्धा टाकू शकतो। लिंबू ॲड केल्यानंतर तर काहीच तिखट लागत नाही। याला व्यवस्थित उकळी आलेली आहे बघा। आता उकळी आल्यानंतर आपण याच्यात आता शेंगदाण्याचं कूट टाकत आहोत। हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आपण हे मिक्स करत आहोत। मिक्स केल्यानंतर व्यवस्थित याला आपण एक वाफ काढणार आहोत। आपण हे झाकून ठेवणार आहोत थोड्या वेळासाठी। याच्यातलं पाणी पूर्ण संपेपर्यंत आपण झाकणार आहोत याला। मिक्स झालं आहे बघा। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, तर आपण आता ह्याला थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत। आणि झाकल्यानंतर पूर्ण पाणी संपेपर्यंत आपण याला झाकलेलं होतं बघा। मिक्स करणार आहोत। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर खाली तव्याला पूर्ण चिटकेपर्यंत आपण याचं पाणी संपवणार आहोत बघा। हे पूर्ण आता पाणी आपलं संपत आलेलं आहे। हे पूर्ण पाणी संपलेलं आहे बघा। आपण याला गरम गरम भगरीच्या भाकरीसोबत आपण याला खाण्यासाठी सर्व करणार आहोत बघा। अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।